आपल्याला नॅपकिन शिवल्यानंतर बॉनेट शिवायचा आहे, बाळासाठी टोपी शिवायची आहे. तो लेसन आपण आज बघणार आहोत. ज्यांना शक्य त्यांनी लगेच लिहून घ्या. चोपड्यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे अर्धा मीटर. बॉनेट किंवा टोपी किंवा टोपडं शिवण्यासाठी तुम्हाला माप पाहिजे आहेत. डोक्याचा घेर, ज्याला आपण इथे उंची म्हणणार आहोत, डोक्याचा घेर. आता ही जी माप आपण घेणार आहोत, बॉनेट साठी कपडा लागणार आहे तुम्हाला साधारण अर्धा मीटर. माप लागणार आहे त्याचं तुम्हाला डोक्याचा घेर. टोपडं शिवण्यासाठी माप काय पाहिजे आहे? डोक्याचा घेर. डोक्याचा घेर कसा मोजायचा? उजव्या कानापासून ते डाव्या कानापर्यंत जे मेजरमेंट येईल, जे माप येईल ते म्हणजे डोक्याचा घेर किंवा टोपड्याची उंची. उजव्या कानापासून डाव्या कानापर्यंत. समोर चित्रात तुम्हाला दाखवलंय, त्याला इथे आपण उंची असं संबोधणार आहोत. मग आता आपल्याला टोपी शिवण्यासाठी जे आरेखन करायचं आहे ते कसं करणार? तर 0 ते 1 आपल्याला पाहिजे आहे उंची इतके. 0 ते 1 उंची इतके म्हणजेच डोक्याचा घेर जो तुम्ही मोजून घेतलेला आहे त्याचा इतकं इथे माप पाहिजे आहे 0 ते 1 ला. आणि 0 ते 1 पेपर पॅटर्न जरी करत असाल तुम्ही, कपड्यावरती कापत असाल तर बंद बाजू इथे पाहिजे. काय पाहिजे? बंद बाजू. ह्या बाजूने काय पाहिजे? घडी बंद पाहिजे, घडी ओपन नको. 0 ते 2 आपल्याला पाहिजे आहे उंचीच्या निम्मे. 0 ते 2 किती पाहिजे? उंचीच्या निम्मे. म्हणजे डोक्याचा जो घेर आपण मोजून घेतलेला आहे त्याच्या निम्मे 0 ते 2. 0 ते 2 आपण अंतर टाकलेलं आहे.